जागरूक जनतेचे एकमत, आपलं जागृत जनमत। राजश्री शाहू आघाडीच्या पोस्टरवर भाजप नेत्यांचे फोटो, भाजपचा स्वतंत्र उमेदवार असताना मतदारांमध्ये संभ्रम। उदगाव जिल्हा परिषद मतदारसंघात राजश्री शाहू आघाडीच्या प्रचार पोस्टरवर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचे फोटो झळकल्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे। विशेष म्हणजे भाजपने उदगाव जिल्हा परिषद मतदारसंघात स्वतंत्र उमेदवार दिला असून सुद्धा राजश्री शाहू विकास आघाडीच्या प्रचारात भाजप नेत्यांचे फोटो कसे व का वापरले जात आहे अशी चर्चा मतदारसंघात सुरू असून भाजपचा या आघाडीला पाठिंबा आहे का असा संदेश जनतेत जात आहे। मात्र प्रत्यक्षात भाजपकडून स्वतंत्र उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवण्यात आल्याने नेमकी भाजपची भूमिका काय असा थेट सवाल उपस्थित होत आहे। यामुळे अनिल उर्फ सावकार मादनाईक यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जात आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे। राजकीय विश्लेषकांच्या मते ही भूमिका दुहेरी राजकारणाचा प्रयत्न असल्याची चर्चा सुरू आहे। या प्रकारामुळे भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्येही अस्वस्थता दिसून येत आहे। पोस्टरवर नेत्यांचे फोटो आणि प्रत्यक्षात वेगळा उमेदवार, मग आम्ही प्रचार कुणाचा करायचा असा सवाल कार्यकर्ते उघडपणे विचारत आहे। दरम्यान सर्वसामान्य मतदारांमध्येही यावर जोरदार चर्चा सुरू असून हा प्रश्न गावागावात उपस्थित केला जात आहे। या पार्श्वभूमीवर भाजप नेतृत्वाकडून अद्याप अधिकृत स्पष्टीकरण न आल्याने निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात हा मुद्दा अधिक तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे। याबाबत भाजपचे नेते अनिल सावकार मादनाईक यांची भेट घेतली असता ते काय म्हणाले ते आपण पुढे पाहूया। जागृत जनमत न्यूज साठी उदगावहून संपादक विनोद पाटील। उदगाव मतदार जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आम्ही तिन्ही उमेदवार लढवत आहे। उदगाव मतदारसंघामध्ये जिल्हा परिषद सदस्य म्हणून संदीप पुजारी यांची उमेदवारी जाहीर केलेली आहे। पंचायत समिती उदगाव सुनीता चौगुले आणि अर्जुनवाड पंचायत समितीमध्ये स्वाती कोळी वहिनी या तिन्ही उमेदवारांचा प्रचार शुभारंभ आम्ही केलेला आहे आणि चांगल्या पद्धतीनं कुठल्या मुद्द्यावर म्हणजे आम्ही गेले 25 वर्षे या मतदारसंघामध्ये माझा लक्ष आहे आणि चळवळीच्या माध्यमातून मला या मतदारसंघामध्ये 2.5 वर्ष पहिल्यांदा जिल्हा परिषद सदस्य केले रावी शेट्टी आमदार झाल्यानंतर। त्याच्यानंतर मी 5 वर्ष आरक्षण पडल्यानंतर ते काम करत राहिलो आणि त्याच्यानंतर देखील मी या मतदारसंघामध्ये आरक्षण झाल्यानंतर 5 वर्ष झाल्यानंतर मला या मतदारसंघातल्या लोकांनी जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून दिले आणि जिल्हा परिषदचं बांधकाम सभापतीपद मिळालं मला। मग या मतदारसंघाचा विकास तर केलाच आणि जिल्हा परिषद या तालुक्यामध्ये 72 कोटीची कामं मी जिल्हा परिषद बांधकाम सभापती असताना केलेले आहे। अजून काही प्रश्न प्रलंबित असतील तर आता भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मग माधवराव दादा असतील, बाळ सरकार असतील, या सगळ्यांना आपले चंद्रकांत दादा असतील, हळवणकर साहेब असतील, आवाडे असतील भाजपचे नेते, या सगळ्यांना मी विश्वासात घेऊन चांगल्या पद्धतीनं या मतदारसंघाचा विकास करण्यासाठी आम्ही या मतदारसंघामध्ये लक्ष घातलेलं आहे आणि वर केंद्रात आणि राज्यात बीजेपीची सत्ता असल्यामुळं विकास कामाबद्दल कुठेही कमी पडणार नाही। जी कामं प्रलंबित आहेत बरेच मतदारसंघामध्ये ह्या 8 गावामध्ये आगर असेल, उदगाव असेल, चिंचवाड असेल, अर्जुनवाड, घालवाड, कनवाड, कुटवाड, हसूर या गावातली बरेच प्रश्न आहेत। पाण्याचा प्रश्न असेल, कुठं गावातील अंतर्गत रस्ते असतील, गटारे असतील, या सगळ्या सुविधा जास्तीत जास्त करण्यासाठी या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आम्ही ह्या उमेदवारांना घेऊन काम करण्याची ग्वाही मी जनतेला देतो। आणि मी एवढंच काय घडलंय मागं हे काढण्यापेक्षा मी महायुती म्हणून आम्ही घटक पक्ष म्हणून ज्यावेळी पाठिंबा दिला, महायुती आहे म्हणून पाठिंबा दिला यड्रावकरांना आणि आता त्याच्यानंतर नगरपालिकेला देखील महायुती म्हणून त्यांच्याबरोबर राहिलो आणि आज मला दुर्दैवी हे प्रसंग आला, माझ्या मतदारसंघामध्ये ही जागा सोडण्याची देखील ताकद त्यांना झाली नाही। माझी एक जागा मी जिल्हा परिषदची सोडा, पंचायत समिती तुम्ही दोन्ही लढवा, बाकीचं वर्ण पक्षाचं जे ठरलंय दत्तवाड असेल मग यड्राव असेल हे सोडावं असे आम्ही आव्हान केल्यानंतर देखील त्यांनी काहीही निर्णय दिलेला नाही आणि माझा मतदारसंघ ही सोडला नसल्यामुळं मी यातनं बाहेर पडून मला मग वरिष्ठ नेत्यांनी हा पक्षाच्या चिन्हावर भाजप या कमळ चिन्हावर लढवायला आदेश दिलं आणि मी आज प्रचारात दौऱ्यामध्ये प्रत्येक ठिकाणी मी या मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांना आणि माझ्या सर्व जनतेला मतदार बंधूंना आव्हान करतो, भावानो कळकळीची विनंती करतो, माझं काम मी एक स्वच्छ प्रतिमा म्हणजे मी काही कुठेही भ्रष्टाचार आतापर्यंत मी केलेलं तुम्ही दाखवून द्यायचं। गेले 25 वर्षे मी या राजकारणामध्ये
पदरचं पैसे घालून भावानो काम करतो. कोण येईल माझ्याकडं, तो कुठल्या पक्षाचा आहे कधी बघितलेलं नाही. सर्वसामान्यांची कामं करत मी आतापर्यंत आलेलो आहे. तुम्ही सगळ्यांनी भावानो, मी एवढी कळकळीची विनंती करतो, माझ्या ह्या तिन्ही या मतदारसंघामधल्या सीटा निवडून देण्यासाठी कमळ या चिन्हावर मोठ्या संख्येनं मतदान करावं, एवढंच आव्हान मी मतदारांना करतो. एवढं नमस्कार. आता तुम्ही जिल्हा परिषदेची निवडणूक भाजपच्या चिन्हावरती उमेदवार उभे केलेत, मात्र शाहू आघाडीच्या पोस्टरवरती भाजप नेत्यांचे फोटो लागलेत, याबद्दल तुमचं काय मत आहे? मी एवढं सांगू इच्छितो, हे वरिष्ठांना आम्ही कळवलेलं आहे. कारण आमचं नेते चालतात आणि इथं हे का उमेदवारी का चालत नाही आणि पक्षाच्या चिन्हावर का लढवू शकत नाही, हा त्यांचा प्रश्न आहे. वरिष्ठांनी याच्यावर निर्णय घ्यावं. कारण आमच्या नेते मंडळ देवेंद्र फडणवीस साहेब असतील, या सगळ्यांचे फोटो त्यांना चालतात आणि हे भाजप पक्ष त्यांना चालत नाही, हा याचा विचार नेते मंडळांनी ठरवतील.